भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेअंतर्गत आपण या अगोदरचा भाग आपण जर पाहिला तर भाग 1, भाग 2 आणि भाग 3 इथपर्यंतचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपला झाला आहे. कलम क्रमांक 1 पासून ते कलम क्रमांक 35 पर्यंतचा जो काय भाग आहे तो आपण अभ्यासलेला आहे. म्हणजे भाग 2 आणि भाग 3 असे एकूण 3 भागांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण बघत असताना DPSPचा जो काय भाग आहे, ज्याला आपण राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे असं म्हणतोय, तर या तत्वांचा अभ्यास आपण आज सुरू करतोय. आता राज्य धोरणाचे मार्गदर्शन तत्व आपण जर पाहिलं तर या अगोदर बघताना भाग 3 मध्ये मूलभूत हक्क पाहिलेला आहे आणि मूलभूत हक्कामध्ये कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 पर्यंतचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केला आहे. आता भाग 4चा अभ्यास जो आहे तो आपल्याला करायचा आहे भाग 4. आणि भाग 4 मध्ये कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51 पर्यंतचा जो काही भाग आहे तो भाग आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहे. आता राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्व आपण जर पाहिली तर घटनेत केवळ मूलभूत हक्क दिल्याने जनतेचे जीवन सुखी व संपन्न होत नाही, तर व्यक्तीचे कल्याण व देशाची प्रगती होण्यासाठी सरकारने कल्याणकारी योजना आणि धोरणे आखणे गरजेचे असते. आणि त्यासाठीच घटनाकर्त्यांनी राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे समाविष्ट केली. आपण या अगोदर बघत असताना व्यक्तीचं जीवन सुखी व्हावं, त्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे अधिकार हक्क मिळावे, यासाठी मूलभूत हक्क जे ते आपण पाहिलेलं आहे. आणि फक्त मूलभूत हक्क आपल्याला दिले तर त्या मूलभूत हक्कामुळं एक कल्याणकारी योजना जी आहे ती निर्माण होत नाही, तर त्यासाठी देशातील असणारी जी काही राज्यसंस्था आहे तर त्या राज्यसंस्थेनं पर्याप्त स्वरूपाचे प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यामध्ये व्यक्तीचं कल्याण आणि देशाची प्रगती होण्यासाठी एक कल्याणकारी योजना आणि जी धोरणं आहेत ही धोरणं राखणं किंवा आखणं आवश्यक असतं. आणि यासाठी जे घटनाकर्ते आहेत तर त्या घटनाकर्त्यांनी या DPSPचा राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वांचा जो काही अभ्यास जो आहे किंवा ती तत्व जे ती तत्व ह्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आता ही तत्व समाविष्ट करत असताना कशामध्ये आहेत तर ही तत्व आहेत भाग 4 मधील कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51. आणि प्रत्यक्षामध्ये आपण जर पाहिलं तर कलम क्रमांक 38 ते कलम क्रमांक 51 पर्यंतचा जो काय भाग आहे तो आहे त्यामध्ये DPSP राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्व. म्हणजे ह्यामध्ये आपण राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की घटनेनं ज्या पद्धतीनं जनतेला किंवा नागरिकांचे जीवन सुखी आणि संपन्न होण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे अधिकार जे ते अधिकार दिलेले, तसंच व्यक्तीचे कल्याण आणि देशाची प्रगती होण्यासाठी एक कल्याणकारी जी काही योजना आहे किंवा वेगवेगळ्या स्वरूपाची जी धोरणं आहेत ही धोरणं आखणं आवश्यक असतं. आणि ही धोरणं आखण्यासाठीच जे घटनाकर्ते आहेत त्या घटनाकर्त्यांनी राज्य धोरणाच्या मार्गदर्शन तत्वांचा अंमल केला आहे. आणि ही जी काही मार्गदर्शन तत्त्व आहेत ही भाग 4 मधील कलम क्रमांक 36 ते 51 मध्ये देण्यात आले. अर्थात त्यापैकी 38 ते 51 जे आहेत या कलमामध्येच मार्गदर्शन तत्वांचा समावेश आहे. आणि कलम क्रमांक 36 आणि 37 आपण जर पाहिलं तर त्यामध्ये व्याख्या किंवा या भागात लागू असलेली तत्व जे आहेत हा भाग त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे. त्यापुढे आपण बघत असताना फक्त एक गोष्ट यामध्ये लक्षात घ्या की ही मार्गदर्शन तत्व जे आहे ते भाग 4 मध्ये आहेत आणि कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51 मध्ये ही मार्गदर्शन तत्व जे आहेत ही सांगण्यात आलेली आहेत. आणि त्यापैकी 38 ते 51 यामध्येच ही तत्व समाविष्ट करण्यात आले. आता याचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे. DPSPचा किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वाचा आपल्याला इतिहास पाहायचा आहे. तर तो इतिहास पाहत असताना पहिली गोष्ट आहे की मूलभूत हक्काचा जो इतिहास आहे त्याच प्रकारचा इतिहास जो आहे हा या मार्गदर्शन तत्वाचा आहे. म्हणजे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शन तत्वे यांचा सारखाच इतिहास आहे. 1928च्या नेहरू अहवालामध्ये भारतासाठी स्वराज्य घटनेची तरतूद होती आणि त्यामध्ये काही मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले होते. उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षणाचा हक्क. मग ह्यामध्ये आपण विचार करत असताना मार्गदर्शन तत्वांचा इतिहास जो आहे ज्या पद्धतीनं मूलभूत हक्कांचा इतिहास आहे तसाच इतिहास जो आहे तो मार्गदर्शन तत्वाचा आहे. आणि त्यामध्ये 1928चा जो काही अहवाल होता नेहरू अहवाल, तर त्या नेहरू अहवालामध्ये भारतासाठी स्वराज्य घटनेची तरतूद करण्यात आली होती आणि त्यामध्ये काही मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले. उदाहरणार्थ आपण जर पाहत असताना प्राथमिक शिक्षणाचा हक्क हा 1928चा जो काय अहवाल आहे त्या अहवालाचा विचार करतोय. त्यानंतर 1945 मध्ये तेज बहादूर सप्रू समितीने अहवालामध्ये मूलभूत हक्काचे 2 स्पष्ट गटात विभाजन केले होते. 1945चा विचार करताना तेज बहादूर सप्रू समिती जी आहे तर या समितीने जे काही हक्क जे आहे त्या मूलभूत हक्काचे जे काही गट आहेत हे 2 गट केले होते. त्यातला एक गट होता न्यायप्रविष्ट आणि एक गट होता गैर न्यायप्रविष्ट. न्यायप्रविष्ट म्हणजे काय तर त्या हक्काचं जर उल्लंघन जर केलं असेल किंवा उल्लंघन करणारी एखादी कृती केली असेल, एखादा कायदा जर केला असेल तर त्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये जाण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार म्हणजे ज्याला आपण न्यायप्रविष्टता असं म्हणतोय. आणि न्यायप्रविष्ट म्हणजे काय की न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. तर या स्वरूपाचे हक्क काही हक्क असे असतील की जे न्यायप्रविष्ट आहेत
तर त्या विरोधामध्ये आपण न्यायालयामध्ये जाऊ शकतोय. तर काही हक्क अशा आहेत की जे गैर न्यायप्रविष्ट आहेत, तर त्या विरोधामध्ये आपल्याला न्यायालयामध्ये जाता येणार नाही. त्या पुढचा आपण भाग पाहताना तिसरा जो आहे, सर बी एन राव जे आहेत. आता सर बी एन राव कोण होते, तर संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार होते. आणि यांनी देखील असा सल्ला दिला की वैयक्तिक हक्क 2 गटात विभागण्यात यावे. एक जे न्यायालयाद्वारे बजावता येतील आणि जे न्यायप्रविष्ट नसतील. त्यांच्या मते न्यायप्रविष्ट नसलेले हक्क हे राजसंस्थेसाठी नैतिक तत्व म्हणून काम करतील, आणि त्याचा सल्ला मसुदा समितीने स्वीकारला. मग त्यामध्ये आपण विचार करताना 1945चा तेज बहादूर सप्रू समितीचा अहवाल असेल किंवा सर बी एन राव जे आहेत ते कायदेशीर घटनात्मक सल्लागार होते. तर त्या ठिकाणी त्यांनी देखील सांगत असताना जी वैयक्तिक हक्क जे आहेत, हे वैयक्तिक हक्क 2 गटामध्ये त्याची विभागणी करण्यात यावी असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्यापैकी एक गट असा असावा की जे हक्क बजावण्यासाठी न्यायालयाद्वारे ते बजावता येतील, आणि जे दुसरे जे आहेत ते न्यायप्रविष्ट नसतील, म्हणजे जे गैर न्यायप्रविष्ट असतील, आणि जे न्यायप्रविष्ट असतील ते राजसंस्थेसाठी नैतिक तत्व म्हणून काम करतील. आणि त्यांचा हा जो काही सल्ला आहे, हा सल्ला मसुदा समितीने स्वीकारला. आणि त्यामुळे भारताच्या घटनेमध्ये भाग 3चा आपण जर विचार केला, या अगोदर अभ्यास केला आहे, तर भाग 3मध्ये जे काही हक्क सांगितलेले आहेत, तर ते मूलभूत हक्क आहेत. आणि भाग 4मध्ये जे आहेत हे गैर न्यायप्रविष्ट मार्गदर्शन तत्व आहेत. म्हणजे भाग 3चा आपण जर विचार केला, तर भाग 3मध्ये जे हक्क दिलेले आहेत, तर त्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये जाता येतं. त्या हक्काचं जर उल्लंघन राजसंस्थेनं किंवा व्यक्तिगत स्वरूपामध्ये जर केलं असेल तर. पण भाग 4मध्ये जे आहे ते कसे आहेत, तर गैर न्यायप्रविष्ट आहेत. आणि त्याचा जो काय वापर आहे, हा वापर कशासाठी होणार आहे, तर राजसंस्थेसाठी नैतिक तत्व म्हणून एक वापर जो आहे तो वापर त्यामध्ये केला जाणार आहे. तर अशा प्रकारे भाग 4मध्ये हे जे मार्गदर्शन तत्व जे आहेत ही समाविष्ट करण्यात आलेत. आता ही मार्गदर्शन तत्व कुणाकडून घेतलेले आहेत, तर ही मार्गदर्शन तत्व 1937च्या आयरिश घटनेवरून स्वीकारलेली आहेत. 1937च्या आयरिश जी काही घटना आहे त्या आयरिश घटनेकडून स्वीकारले. आणि आयरिश घटनेतील स्पॅनिश घटनेवरून घेण्यात आलेली होती. म्हणजे ही जी काही मार्गदर्शन तत्व आहेत ते आपण कुणाकडून स्वीकारलेत, तर 1937च्या आयरिश घटनेकडून स्वीकारलेले आहेत. आणि आयरिश घटनेतील स्पॅनिश घटनेवरून स्वीकारण्यात आले होते. तर अशा प्रकारे आपण हा महत्त्वाचा इतिहास जो आहे तो लक्षात घ्या. 2 स्वरूपाचे मूलभूत हक्क इतिहास बघताना पहिला जो काय भाग आहे तो 1928चा नेहरू रिपोर्ट असेल. दुसरा जो काय भाग आहे तो आहे 1945चा तेज बहादूर सप्रू समितीच्या बाबतीमध्ये. आणि तिसरा जो काय आहे सर बी एन राव. तर या तीन गोष्टी ज्या आहेत, या 3 गोष्टीमुळं ही मार्गदर्शन तत्व जे आहेत ही एक नैतिक मूल्य म्हणून काम करणार आहेत, नैतिक तत्व म्हणून राजसंस्थेसाठी उपयोगी ठरणार आहेत. आता ह्या मार्गदर्शन तत्वाचं वैशिष्ट्य काय काय ते आपल्याला पाहायचं आहे. तर त्यातलं पहिला भाग पाहताना त्याचा अर्थ काय आहे, तर राज्य धोरणाचे मार्गदर्शन तत्वे ही घटना करताना राजसंस्थेस मार्गदर्शन करणारी तत्वे म्हणून निर्माण केलेत. म्हणजे ही तत्व का निर्माण केलेत, तर ह्या डीपीएसपीची निर्मिती जी आहे ती निर्मिती कशासाठी केलेली आहे, तर जी काय राजसंस्था आहे, तर राजसंस्थेला विविध स्वरूपाची धोरणं ठरवावी लागणार आहे. आणि ही धोरणं ठरवत असताना त्यांना मार्गदर्शन करणारी तत्व म्हणून ही निर्माण करण्यात आली आहेत. म्हणजे देशात स्थापन होणाऱ्या सरकारने आपल्या कायदेविषयक, कार्यकारी व प्रशासकीय कामामध्ये या तत्वांचे अनुसरण करावे अशी अपेक्षा घटनेत करण्यात आलेली आहे. म्हणजे राज्य धोरणाच्या मार्गदर्शन तत्वाचा अंमल कशासाठी आहे, तर हा राजसंस्थेसाठी आहे. आणि ही संस्थेसाठी मार्गदर्शन करणारी तत्व आहेत. आणि राज्यसंस्थेचे कायदेविषयक कृती असेल, कार्यकारी कृती असेल, प्रशासकीय कृती असेल, तर या कामामध्ये या तत्वांचं अनुसरण करावं ही अपेक्षा आहे. आता कलम क्रमांक 36 आपल्याला माहिती आहे किंवा पुढं आपल्याला बघायचं आहे. पण कलम क्रमांक 12चा आपण अभ्यास केला आहे. 12 आणि 36 एकसारखंच आहे. आता कलम क्रमांक 36नुसार राजसंस्था या शब्दाचा अर्थ भाग 3मध्ये दिल्याप्रमाणे आहे. म्हणजेच त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारची कायदे मंडळे, कार्यकारी मंडळे, सर्व स्थानिक प्राधिकारी आणि देशातील इतर सर्व सार्वजनिक प्राधिकाऱ्यांचा समावेश यामध्ये होतोय. म्हणजे आपण ह्या राज्य धोरणाच्या मार्गदर्शन तत्वांचा अंमल करत असताना किंवा हे आपण ठरवत असताना, ही बघत असताना आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, ही कशासाठी आहेत, तर राजसंस्थेसाठी मार्गदर्शन करणारी तत्व आहेत. राज्यसंस्थेची ध्येय धोरण ठरवण्यासाठी, कायदेविषयक जे काही कार्यक्रम आहेत ते ठरवण्यासाठी असेल, कायदेविषयक असेल किंवा कायदेमंडळाच्या बाबतीमध्ये असेल, कार्यकारी विषयक असेल किंवा प्रशासकीय असेल, तर ह्या प्रत्येक कामामध्ये या तत्वाचं अनुसरण जे आहे ते अनुसरण करणं आवश्यक आहे. आणि आपल्याला राजसंस्था म्हणजे काय ते ह्या अगोदर आपण अभ्यास केले. त्यामध्ये केंद्र सरकार असेल, घटक राज्याचं सरकार असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, ज्या कंपन्यामध्ये, महामंडळामध्ये शासनानं पैसे गुंतवलेले आहेत, अनुदान दिले,
त्या प्रत्येक जे काही प्राधिकारी आहेत तर त्या प्रत्येकाचा समावेश जो आहे तो कशामध्ये होतोय, राजसंस्थेमध्ये होतोय. दुसरा जो आहे त्यानंतर दुसरा पॉईंट आपण बघत असताना सूचनांची साधनं असं सांगितले. म्हणजे मार्गदर्शन तत्व जे आहे ते 1935च्या कायद्यातील कोणत्या, तर 1935च्या कायद्यातील सूचनांची साधने याप्रमाणे आहे. आणि 1935च्या कायद्यात या सूचना ब्रिटिश सरकारने भारतातील गव्हर्नर जनरल आणि प्रांतिक गव्हर्नरांनी पालन करण्यासाठी देण्यात आल्या होत्या. मात्र त्या सूचना होत्या तर भारताच्या घटनेमध्ये ही मार्गदर्शन तत्व आहेत. म्हणजे आपण ही मार्गदर्शन तत्वांचा अंमल करत असताना मार्गदर्शन तत्व म्हणजे काय तर 1935च्या कायद्यातील सूचनांची साधने या प्रकारच्या आहेत. म्हणजे 1935चा भारत शासन कायदा जो आहे तर त्या भारत शासन कायद्यामध्ये सूचनांची साधने याप्रमाणे ह्याचा अर्थ घ्यायचा आहे. आणि 1935च्या या सूचना कुणासाठी होत्या तर ब्रिटिश सरकारने भारतातील गव्हर्नर जनरल आणि भारतीय गव्हर्नरांनी पालन करण्यासाठी देण्यात आल्या होत्या. मात्र त्या सूचना होत्या आणि ह्या काय आहेत तर ही आहेत मार्गदर्शन तत्वे. म्हणजे 1935चा जो काही कायदा आहे तर 1935च्या कायद्यातील हे काय होत्या तर सूचनांची साधनं होते. आणि त्यावेळी त्याचा जो काय वापर आहे हा कशासाठी केला जात होता तर ब्रिटिश सरकारने भारतातील गव्हर्नर जनरल आणि प्रांतिक गव्हर्नरला कोणत्या प्रकारे कार्य करावं हे सांगण्यासाठी ह्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचना होत्या आणि हे काय आहेत तर मार्गदर्शन तत्व आहेत. त्यानंतर तिसरा जो काय भाग आहे तिसरा आहे आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित व पोलीस राज्याच्या जागी कल्याणकारी राज्याची निर्मिती. आता ही मार्गदर्शन तत्व काय करतात, आता आपण मूलभूत हक्क आपण जर पाहिलं तर राजकीय लोकशाही निर्माण करतात. तर त्याच प्रकारे ही जी मार्गदर्शन तत्व आहेत तर आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करतात. म्हणजे राजकीय लोकशाहीचा भाग आपण जर विचारात घेतला तर राजकीय लोकशाही जे आहे ते मूलभूत हक्क आहेत आणि आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कोण करतात तर ही DPSP करतात. म्हणजे आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामध्ये आधुनिक लोकशाही राजसंस्थेसाठी अत्यंत व्यापक असा आर्थिक, सामाजिक व राजकीय कार्यक्रम देण्यात आला आहे. आणि त्याचे उद्दिष्ट प्रस्ताविकेमधील न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुतेचे उदात्त आदर्श करणे ही आहे. आणि ही तत्वे जे हे पोलीस राज्याच्या ठिकाणी कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ह्यामध्ये आपण लक्षात घेताना काय लक्षात घ्यायचं आहे की ही मार्गदर्शन तत्व जे आहेत हे कशासाठी आहेत तर आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी. आणि आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करत असताना प्रास्ताविकेमधील विविध स्वरूपाची जी काही उद्दिष्ट आहेत किंवा आदर्श जे आहेत या आदर्शाची पूर्तता करण्यासाठी देखील ही DPSP जी आहे त्याचा अंमल जो आहे तो अंमल होत असतो. आणि एक पोलीस राज्य जे आहे या पोलीस राज्याच्या ठिकाणी कल्याणकारी राज्याला एक मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न या DPSPच्या माध्यमातून केलेला आहे. तर DPSP जे आहेत हे देशामध्ये काय करतात तर आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण करतात, प्रस्थापित करतात. आणि मूलभूत हक्क जे आहेत हे मूलभूत हक्क राजकीय लोकशाही जे आहेत हे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर त्या पुढचा जो काही जो आहे चौथा भाग. आता ही जी काही मार्गदर्शन तत्व आहेत ही न्यायप्रविष्ट नाहीत. न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजे काय की याचं उल्लंघन समजा राजसंस्थेने जर केलं असेल तर त्याविरोधामध्ये आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागता येत नाहीत. जसं आपण मूलभूत हक्काचा विचार केला, कलम क्रमांक 14चा विचार केला असेल किंवा एकूण जी काही जी कलम आहेत कलम क्रमांक 17 असेल, 19 असेल, जी सर्व स्वरूपाची जी काही कलमं दिली आहेत मूलभूत हक्कामध्ये तर त्या हक्कांचं उल्लंघन जर केलं असेल तर त्या विरोधामध्ये आपल्याला न्यायालयामध्ये जाता येत होतं. पण ह्या ठिकाणी आपण विचार करताना जे मार्गदर्शन तत्व आहेत तर ह्या मार्गदर्शन तत्वाच्या विरोधामध्ये किंवा एखाद्या मार्गदर्शन तत्वाची योग्य स्वरूपामध्ये अंमलबजावणी जर केली नसेल राजसंस्थेनं तर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला न्यायालयामध्ये जाता येणार नाही. हा एक भाग जो आहे तो लक्षात घ्या. त्यामुळे ही जी मार्गदर्शन तत्व आहेत ही कशा आहेत तर न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजेच त्यांच्या उल्लंघनाविरोधात न्यायालयात दाद मागता येत नाही. त्यामुळे केंद्र, राज्य किंवा स्थानिक सरकारना त्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाच्या साहाय्याने भाग पाडता येत नाही. जसं आपण मूलभूत हक्कामध्ये करत होतो तसं आपण या मार्गदर्शन तत्वामध्ये करू शकत नाही. कारण मूलभूत हक्कामध्ये नागरिकांना किंवा जे लोक आहेत ते लोकांना जास्त अधिकार प्राप्त होते, प्रत्यक्षामध्ये न्यायप्रविष्टते होते. त्याचं उल्लंघन जर राजसंस्थेनं केलं असेल किंवा व्यक्तिगत स्वरूपामध्ये जर झालं असेल अस्पृश्यतेच्या बाबतीमध्ये तर अशा वेळी आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकत होतो. पण DPSPच्या बाबतीमध्ये ही राज्य शासनासाठी, राज्य संस्थेसाठी एक नैतिक जे आहे ते नैतिक मूल्य तिकडं बघ आहे. तरीसुद्धा आपण विचार करताना घटनेचे कलम 37 मध्ये सांगण्यात आले आहे की ही तत्वे देशाच्या प्रशासनात अत्यंत मूलभूत आहेत आणि राजसंस्थेने त्यांचा अवलंब धोरण निर्मितीमध्ये करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. हा देखील भाग लक्षात घ्या.
त्यानंतर त्या पुढचं आहे घटनात्मक वैधता तपासण्यासाठी उपयोगी. जी मार्गदर्शन तत्त्व जे आहेत हे न्यायप्रविष्ट नसले तरी न्यायालयानं एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी त्याची मदत जी आहे किंवा ती उपयोगी जी आहे ती उपयोगी होणार आहे. म्हणजे मार्गदर्शन तत्त्व जे आहे ते न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजे त्याचा उपयोग कुठंच होणार नाही असं नाही. तर जे काही घटनात्मक वैधता जी आहे एखाद्या कायद्या संदर्भामध्ये असेल किंवा इतर बाबतीमध्ये न्यायालयाने एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी ह्या DPSPचा उपयोग जो आहे तो उपयोग त्यामध्ये केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारची ही वैशिष्ट्य आहेत, महत्त्वाचे आहेत हे देखील भाग. त्यानंतर त्या पुढचा जो काय आहे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शन तत्त्व यामध्ये काय फरक आहे तो फरक आपल्याला पाहायचा आहे. त्यातला पहिला जो काय भाग आहे तर त्याचं स्वरूप कसं आहे, म्हणजे मूलभूत हक्काचं स्वरूप कसं आहे आणि मार्गदर्शन तत्त्वाचं स्वरूप कसं आहे. तर मूलभूत हक्क कसे आहेत ते नकारात्मक आहेत, कारण ते राज्यास काही गोष्टी करण्यास प्रतिबंध करतात. उदाहरण आपण बघत असताना कलम क्रमांक 18 जे आहे म्हणजे मूलभूत हक्क कसे आहेत तर नकारात्मक आहेत, कारण ते राज्यास काही गोष्टी करण्यास प्रतिबंध करतात. तर मार्गदर्शन तत्त्वे कसे आहेत तर सकारात्मक आहेत, कारण ते राज्यास काही गोष्टी करायसाठी मार्गदर्शन करतात. म्हणजे मूलभूत हक्काच्या बाबतीत आणि मार्गदर्शन तत्त्वाच्या बाबतीमध्ये पहिला घटक आपण जर पाहिला तर मूलभूत हक्क कसे आहेत तर ते नकारात्मक आहेत, आणि ते नकारात्मक असल्यामुळं तर काही राज्या जी राजसंस्था असेल तर राजसंस्थेला काही गोष्टी करण्यास ते प्रतिबंध करत असतात, किताब नष्ट करणे असं आपण त्यामध्ये म्हणू शकतोय. आणि सकारात्मक म्हणजे मार्गदर्शन तत्त्व कसे तर सकारात्मक आहेत, तर राजसंस्थेनं कोणत्या प्रकारच्या गोष्टी कराव्यात यासाठी मार्गदर्शन करण्याचं जे काही काम आहे हे काम मार्गदर्शन तत्त्व जे ते तत्त्व करत असतात. दुसरं आहे त्यानंतर न्यायप्रविष्टता. मूलभूत हक्क कसे आहेत तर न्यायप्रविष्ट आहेत, तर जर त्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर न्यायालयातून ते पुन्हा प्राप्त करता येतात. आणि जे मार्गदर्शन तत्त्व जे आहेत हे कसे आहेत तर न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजे त्याचं उल्लंघन जर झालं तर ते न्यायालयातून साध्य करून घेता येत नाहीत. तिसरा जो आहे त्याचं उद्दिष्ट. मूलभूत हक्काचं उद्दिष्ट काय आहे तर राजकीय लोकशाही प्रस्थापित करणं हे उद्दिष्ट आहे मूलभूत हक्काचं, राजकीय लोकशाही. आणि मार्गदर्शन तत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणं. मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केलं तर देशामध्ये राजकीय लोकशाही प्रस्थापित करणं हे मूलभूत हक्काचं वैशिष्ट्य आहे, आणि देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणं हे उद्दिष्ट कशाचं आहे तर मार्गदर्शन तत्त्वाचं आहे. त्यानंतर अनुज्ञा. मूलभूत हक्क ही कायद्याची अनुज्ञा आहे, आणि मार्गदर्शन तत्त्व जे हे नैतिक आणि राजकीय अनुज्ञा आहे. म्हणजे मूलभूत हक्क काय आहे तर ती कायद्याची अनुज्ञा आहे, आणि मार्गदर्शन तत्त्व जे आहेत तर नैतिक आणि राजकीय अनुज्ञा जे आहे ते अनुज्ञा आहे. त्यानंतर संवर्धित. आता मूलभूत हक्क जे आहेत ते व्यक्ती कल्याण संवर्धित करतात, त्यामुळे ते वैयक्तिक आहेत. मूलभूत हक्क कसे आहेत तर वैयक्तिक स्वरूपामध्ये कार्य करतात, कारण ते व्यक्ती कल्याण संवर्धित करतात. आणि मार्गदर्शन तत्त्व कसे आहेत तर समाज कल्याण संवर्धित करण्याचा प्रयत्न जे आहेत हे मार्गदर्शन करत असतात. समाज कल्याण संवर्धित करण्याचा प्रयत्न जे आहेत हे मार्गदर्शन तत्त्व जे ते त्यामध्ये करत असतात. आता हे जे अंमलबजावणी. आता मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज नसते, तर ती आपोआप प्राप्त होतात. मूलभूत हक्क प्राप्त करत असताना त्यासाठी कोणत्याही स्वरूपामध्ये कायद्याची जी काही गरज आहे, आवश्यकता जी आहे ते असणार नाही. आणि जे काही मार्गदर्शन तत्त्व जे आहेत तर त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदा गरजेचे असते, ते आपोआप अंमलात येत नाहीत. आणि शेवटचं जे आहे घटनात्मकता किंवा घटनाविरोधी स्वरूप. न्यायालय जे आहे ते मूलभूत हक्काचं उल्लंघन करणाऱ्या कायद्याला घटनाविरोधी असल्याचे घोषित करू शकते. म्हणजे एखादा कायदा संसदेनं केलेला आहे आणि त्यामुळं मूलभूत हक्क जे आहे कलम क्रमांक 12 ते 35 मध्ये असले जे काही हक्क आहे तर त्या हक्कावर काही गदादर निर्माण होत असतील तर अशावेळी त्याचं उल्लंघन म्हणून ते घटनाविरोधी किंवा बाद करू शकतं. आणि मार्गदर्शन तत्त्वाच्या बाबतीमध्ये आपण जर विचार जर केला तर न्यायालय मार्गदर्शन तत्त्वाचे उल्लंघन करणाऱ्या कायद्याला घटनाविरोधी घोषित करू शकत नाही. हा जो काय भाग आहे तो त्यामध्ये लक्षात घ्या. घटनाविरोधी जे आहे ते घटनाविरोधी त्यामध्ये घोषित करू शकत नाही. थोडक्यामध्ये काही मुद्दे लक्षात घ्या. मूलभूत हक्क हे नकारात्मक आहेत, मार्गदर्शन तत्त्व हे सकारात्मक आहेत. मूलभूत हक्क जे आहेत हे न्यायप्रविष्ट आहेत, मार्गदर्शन तत्त्व ही न्यायप्रविष्ट नाहीत. मूलभूत हक्काचं उद्दिष्ट आहे राजकीय लोकशाही प्रस्थापित करणं, मार्गदर्शन तत्त्वाचं उद्दिष्ट आहे सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणं. मूलभूत हक्काची अनुज्ञा जी कायद्याची अनुज्ञा आहे, आणि मार्गदर्शन तत्त्वाची अनुज्ञा जी आहे ती नैतिक आणि राजकीय अनुज्ञा आहे. आणि मूलभूत हे व्यक्ती कल्याण संवर्धित करतात, आणि मार्गदर्शन तत्त्व जे आहेत हे समाज कल्याण संवर्धित करतात. मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही प्रकारच्या कायद्याची गरज नसते, आणि मार्गदर्शन तत्त्वाच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज असते. आणि शेवटचा भाग जे आहे ते मूलभूत हक्क जे आहेत हे मूलभूत हक्का समजा उल्लंघन जर करणारा एखादा जर कायदा जर केला असेल तर न्यायालय अशा कायद्याला घटनाविरोधी असल्याचे घोषित करू शकते. पण मार्गदर्शन तत्त्वाचं उल्लंघन जर करणारा एखादा कायदा जर आला असेल तर त्याला घटनाविरोधी घोषित करता येत नाही. तर अशा प्रकारे आपण आज
जो महत्त्वाचा जो काय प्रास्ताविकेचा जो काय भाग आहे तो भाग पाहिला आहे, ते वैशिष्ट्य पाहिलेत आणि मूलभूत हक्क आणि मार्गदर्शन तत्त्व यामधला फरक पाहिला आहे. पुढचा जो काय तास आहे त्या पुढच्या तासापासून आपण यांची जे काही कलमं आहेत, कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51पर्यंतचा जो काय भाग आहे तो भाग आपण पुढचा जो काय तास आहे त्या पुढच्या तासाला पाहणार आहे. ओके, थँक्यू.